तर मला असं वाटतं की तुम्ही सेल्फी काढताना काय करता, जसं त्या टॉर्च म्हणाल्या, सेल्फीचे कॅमेरे बाहेर असतात का आत असतात? तुम्ही स्वतःकडे बघताना आयुष्यात मोबाईलमध्ये 17 वेळा सेल्फी काढता, आयुष्याचा सेल्फी एकदा तर काढून बघा. कॅमेरे बाहेरचे आत वळवून तर बघा, तर तुम्हाला दिसाल. तेव्हा कळणार आहे की आम्ही कदाचित हसतोय, पण मे बी असं तर होत नाहीये ना की तुम इतना क्यों मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो, असं तर होत नाहीये ना. मग तो गम जर तुम्हाला शोधायचा असेल, ते दुःख कळायचं असेल, मी कितीतरी वेळा ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या तो की आमच्याकडे ना चंद्रकोर आकाशात तरी असते, नाहीतर आमच्या तरी भाळावर असते. आभाळातली आणि भाळावरची चंद्रकोर काहीही करू शकत नाही. गालावरची चंद्रकोर हसली तर आभाळ लख्ख होतं, एवढं मला नक्की माहिती आहे. आणि केव्हा होऊ शकतं, जेव्हा ताई जसं म्हणते की आपण आपल्यात पाहू शकतो. एक्सेप्टन्स केव्हा, मी मुद्दामून ना हे उत्तर दिलं नव्हतं, मी राखून ठेवलेलं उत्तर होतं. एक लक्षात घ्या, एक्सेप्टन्स ही गोष्ट सोपी नाही. 2च वेळा एक्सेप्ट गोष्टी करता येतात जेव्हा तुमच्याकडे ऑप्शन नसतो. वी डोंट हॅव एनी ऑप्शन, वी हॅव टू एक्सेप्ट इट. नाव देर इज 2 ऑप्शन्स आर देअर, इधर वे विथ अ स्माइल और विथ अ क्राय और टीयर्स. तर मी म्हणते ठीक आहे, टीयर्स असेल तर आपल्याकडे स्माइली असते की नाही, टीयर्स ऑफ जॉय वाली, तशी कन्वर्ट करूया. मला असं वाटतं की तुमच्याकडे ऑप्शन. बरं, आता अजून एक विचारते. माझ्या मित्राने फार भारी उत्तर दिलं होतं, ते तुम्हाला सांगायचं आहे, ते तुम्हाला पटकन कळेल म्हणून पण विचारते. रस्त्यात खड्डे सगळ्यांच्या असतात, आमच्याही आहेत, तुमच्याही आहेत. बरं, 2 रस्ते असतील, एक खड्ड्यांचा एक चांगला आहे, कोणता निवडाल? चांगला. चांगला रस्ता आज खोदकाम करून बंद ठेवलाय, फक्त खड्ड्यांचाच उरलाय आणि मरणाचे खड्डे तरी जावं लागणार आहे, जाल का घरी बसाल? मग जर रस्त्यातनं जाता येतं तर आयुष्याच्या रस्त्यातनं का नाही जाता येत? एक. दुसरी गोष्ट, एकदा आम्ही आमच्या मित्राबरोबर चाललं असताना इतकं अफलातून तो बोलला, मी म्हटलं जे बाद, मला त्या खड्ड्यांचं आता काही वाटत नाही हो. आम्ही जात असताना तो ड्राईव्ह करत होता, तो मी काहीतरी झालं आणि मी हसले, तर तो मला म्हणाला, वा नगा, तुझ्या गालावरच्या खळ्या जरा रस्त्यांवर जास्तच सांडल्यात, म्हणून रस्ता पण सुंदर दिसतोय, जरा जाऊ त्याही मिरवत मिरवत. सी द थिंग, आपल्या गालावरची डिम्पल चेहऱ्यावर पडली, असा जर पर्स्पेक्टिव्हने तुम्ही रस्त्यातल्या खड्ड्यांकडे बघितलं तर आयुष्यात नाव ठेवाल का हो? सो अगेन आय एम ट्राइंग टू से दिस की दीज आर पर्स्पेक्टिव्ह, हाऊ वी कॅन लुक एट दिस. मी नेहमी पण हेही म्हणते की आम्ही लुक्सकडे लक्ष देतो यार, लुकआउटकडे लक्ष देत नाही. पण हे कसं डेव्हलप केलं ताई? डेव्हलप त्याच्यासाठी काय केलं सांगते, ते पण सांगते. आता हे सगळे उदाहरणं मी का देत होते, तुम्हाला चटकन समजावं म्हणून. 2 गोष्टी आहेत. मला असं वाटतं की तुमच्या समोर येणारे जे जे पर्याय असतात ना, ते तुम्हाला मोल्ड करायला लावतात. एकतर माझे वडील, मी आधीही सांगितलंय स्वयंमध्ये, कोणाला रिपीट होत असेल तर क्षमस्व, पण 2013 साली माझे वडील गेले. आणि एक कायम गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्हाला सांभाळणारे आई किंवा वडील यापैकी कुठला तरी एक आधारस्तंभ गेला ना की तुमचं बालपण संपतं, तुम्ही क्षणात मोठे होता. आणि तेच माझ्या बाबतीत झालं. एक तर मी घरातली मोठी मुलगी आहे, माझा धाकटा भाऊ आहे, तर त्या सगळ्याचा परिणाम असा असतो की तुम्ही, मराठीत नाही गाणं आहे, मी आईची मुलगी व्हावे, मी आईची व्हावे आई. इतके दिवस माझी आई माझ्यासाठी माझी आई होती, पण ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी मला एवढंच कळलं होतं की आज मला तिची आई व्हायचं, मला माझ्या आईची आई होता येणं ही सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट असते. वेन तुम्ही तुमचे रोल चेंज करता. सी, लाईफ इज अ ड्रामा, आय फील सो. यू हॅव टू चेंज युअर रोल लाईक दिस. तुम्हाला स्पॉटलाईट मध्ये यायचं असतं यार, पण तुम्हाला ड्रामेबाजी नको असते. ऐसे नहीं हो सकता. ड्रामा हो, स्पॉटलाइट में आना हो तो ओके, चेंज द रूल्स. की कभी करना है, तुम्हाला माहिती पाहिजे ना तुमचं आयुष्य कसं आहे. आता ज्या वेळेला माझे डोळे गेले त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी लहानच झाले, आई माझ्यापेक्षा कितीतरी पट मोठी झाली. आपण म्हणतो ना, लहान माझी बाहुली आणि मोठी तिची सावली, तशी ती सावली होऊन माझ्यापेक्षा कितीतरी व्यापक होऊन उभी राहिली. केव्हा? सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा माझ्या समोर एकही व्यक्ती रडली नाही तेव्हा. माझ्या समोर माझ्या मित्रमैत्रिणींपासून माझ्या आईपर्यंत मी 20 दिवस ICUत असताना माझ्या समोर एकही व्यक्ती रडली नाही, एकही व्यक्ती निगेटिव्ह बोलली नाही, एकाही व्यक्तीने मला आयुष्यात तुझं पुढे काय होणार आणि डोळ्यांचं काय झालं हा प्रश्न विचारला नाही.
जेव्हा की माझे डोळे इतके वियर्ड दिसत होते. आज मी सांगू शकते शांतपणे ही गोष्ट की माझे डोळे पूर्ण बाहेर आले होते. जो पांढरा भाग आहे तो लाल आणि काळा भाग आहे तो पांढरा असा दिसत होता. ते भीषण दिसत होतं. पण ते पाहत असताना सुद्धा हे सगळे शांत होते. हे मला दिसत होतं. मला धक्का नक्की होता कारण मला माहितीच नव्हतं व्हॉट इज गोइंग ऑन. बट वेन द थिंग इज मला हे कळतंय की हे सगळे शांत राहण्याचा प्रयत्न करतायत तर मला अधिकारच नाहीये. आणि ही समजूत केव्हा येते जेव्हा आपण ऑलरेडी मोठे झालेलो असतो. कदाचित बाबांच्या जाण्यामुळे माझी परिपक्वता वाढलेली होती. सी डेस्टिनी इतकी शहाणी असते ना की जी तुम्हाला आपोआप चेंज करायला लावते. हो, मेकअप मन नसला तर स्वतः मेकअप करून घेतो. तसं आयुष्यात एखादा मेकअप मन नसला तर तुम्हाला रंगवावं लागतं आणि नाटकात उभं राहावं लागतं. तशी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीत तुम्ही उभे राहू शकता. दुसरी गोष्ट, एक्सेप्टन्स हा फक्त मी करून चालत नाही, सगळ्यांनी करावा लागतो माझ्या आजूबाजूच्या. आणि मी तुला तिसरी गोष्ट सांगू ताई, तुलना. जो मी पहिला भाग सांगितला होता, माझ्या बाबतीत तुलना केव्हा झाल्या, ज्या दिवशी मी माझ्या संघर्षाचे 20 एपिसोड्स केले ना, त्या दिवशी हे मला लक्षात आलं की माझ्यापेक्षा प्रचंड अडचणींना समोरच्या व्यक्ती सामोरे जात आहेत. मला सद्गुरु कृपेने गोष्टी समोरासमोर मिळाल्यात. हो, मला एकानेही प्रश्न विचारला नाही की तू जिवंत काय आहेस. मला एकानेही प्रश्न विचारला नाही की आज तुझ्या पुढे कमवायचं काय. मला एकाने असं काही सांगितलं नाही की आता कंटाळाला तुझा घराबाहेर निघून जा, जीव दिलास तरी चालेल. हे आमच्या समोर सांगितलेलं आहे. आणि अजून एक उदाहरण देते. घरकुल नावाची नाशिकमधली संस्था आहे ताई. मी तिथे गेले, मला इतकं रडू येत होतं ते सगळं बघून. ती मुलगी अशी आहे, 2 उदाहरणं मला आवर्जून द्यावीशी वाटतात ज्यांनी माझं आयुष्य बदललंय. ती मुलगी अशी आहे की ज्या मुलीला स्वतः कूस सुद्धा बदलता येत नाही, ती हलूच शकत नाही, ती एक अवयव एवढं बोट सुद्धा हलवू शकत नाही. आणि जेव्हा मी तिला भेटायला गेले तेव्हा मी तिला विचारलं कशी आहेस, तर तिने माझ्याकडे असं काय, तिचं काय एनर्जी, मला तिच्या वाईब्स इतक्या सुंदर येत होत्या. तिने मला बघून हसून सांगितलं मस्त आहे. आणि मी 1 सेकंद ना भांबावून तिच्याकडे बघत राहिले. म्हणलं यार, हिच्याकडे जे पोटेन्शियल आहे ना मस्त म्हणण्याचं, तुम्ही सगळेजण सगळ्या गोष्टी असून सुद्धा एकदा तरी इतकं मस्त आहे म्हणता का. तुम्हाला विचारलं कसे आहात, बरं आहे, असं काढा प्यायल्यासारखं उत्तर देता. अहो ते काढून टाका, काढा ही गोष्ट काढा, असं मी म्हणेन आज या निमित्ताने. कशाला त्या स्माइलीज आयुष्यात ठेवायच्या. छान चाललंय म्हणा ना, स्वतःला कधीतरी मी मस्त आहे असं पहिल्यांदा म्हणायला शिका. असो अथवा नसो, हे तर पहिल्यांदा एक्सेप्ट करा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, मला असं झालं की यार मला डोळे नसते तर मी भरा वावरू शकते. ही मुलगी वावरू शकत नाही. तिला विचारलं की मावशी तुझं खूप करते ना, तेव्हा ती म्हणाली आय लव्ह यू मावशी. प्रेम करायला कसं शिकावं. आणि दुसरं उदाहरण, जेव्हा एका संस्थेत, हे मी प्रत्यक्ष पाहिलं नाही, आमचा नवीन दादा आहे, नवीन काळे, त्याच्या आईवडिलांनी सांगितलेले उदाहरण आहे. माझ्या अंगावर काटा येतो अजूनही सांगताना. काय उदाहरण असेल, एका NGOत ते गेले होते आणि तो मुलगा, ही मुलगी बोलू तरी शकत होती, तो मुलगा फक्त श्वास चालू आहे म्हणून जिवंत होता. फक्त देह, हाडा मांसाचा गोळा, जस्ट लाईक अ अलाइव्ह बॉडी. मी अंडरलाईन करून गोष्टी बोलते हा. आणि त्याचे आई वडील इतके शांत, चेहऱ्यावरती इतकं हसू. मी मगाशी म्हटलं तसं की आज एक्सरसाइज म्हणून उद्याचा 1 दिवस करून बघा, कपाळावर आठ्या असणारी 100 माणसं दिसतील, 1 माणूस दिसेल जो जरा बरा हसेल. अशा पद्धतीचं हसू जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं, त्या दाम्पत्याने, काळे दाम्पत्याने उत्तर विचारलं की तुम्ही इतके समाधानी एवढ्या सगळ्या सिच्युएशन मध्ये कसे आहात. काय उत्तर दिलं असेल, इमॅजिनही नाही करू शकत आपण हे उत्तर. त्यांनी उत्तर असं दिलं की अहो, आपण देवाची नाही का हो पूजा करत, देव आपल्याशी बोलतो का, देव हलतो का, देव चालतो का, देव पाहतो का. तर आपल्याला माहिती असतं हे तो सगळं करतोय, पण तो तिथे फक्त मूर्ती रूपात असतो. आमच्याकडे त्याने आमच्या बाळाच्या रूपात देव म्हणून पाठवलाय. तो काहीही करत नसला तरी त्याचा सांभाळ करणं ही आमची पूजा आहे. आणि म्हणून आम्ही ही रोज देवाची पूजा करतो, तसे आमच्या पोराची पूजा करतो, त्याला भरवतो. तेव्हा मला असं वाटतं की बाळकृष्णाला नैवेद्य दिलाय. कॅन वी थिंक लाईक दिस? नो. बिकॉज आम्ही फक्त आमच्यात असतो. यार सोडा ना. सेल्फीमध्ये सेल्फ आणि आय या दोन्ही गोष्टी आहेत. दोन्ही पाहिल्याशिवाय तुम्हाला स्वत्व आणि सत्व दोन्ही नाही कळणार आहे. दोनों देखो यार.
आम्हाला काय माहितीये, मी नेहमी म्हणते मी 24 तास मध्येच असतो. पडा ना बाहेर, जा ना पुढे. जेव्हा मीचा वी होतो आणि मीचे आम्ही होतात, तेव्हा तुमच्या आयुष्यातले पर्स्पेक्टिव्ह वाईड आणि वाईज दोन्ही होतात. आणि माझ्या आयुष्याने मला हेच शिकवलं. म्हणून मी कितीही निवेदनाच्या तारांकित दुनियेत वावरत असले तरी सुद्धा मला त्या झगमगते तारे माझ्या पाठीवर मिरवावेसे वाटत नाहीत. याचं कारण अशा असंख्य सामाजिक संस्थांमध्ये खरे तारे मी बघते तेव्हा वाटतं की अरे ह्यांना सामावून घेतलं तर माझं आभाळ लख्ख आहे, नाही तर नाही होणार.